काल कोलकाता पोलिसांनी मुंबईतल्या माहीममध्ये कारवाई करत राजाराम रेगे नावाच्या इसमाला अटकेची त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आणि त्याला घेऊन कोलकाता पोलीस हे कोलकाताच्या दिशेने रवाना झालेले आहेत। माहीममधल्या युनियन हाऊस नावाच्या एका इमारतीमध्ये राजाराम रेगे यांचं वास्तव्य होतं आणि त्यांनी तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेकी केल्याचा संशय जो आहे तो राजाराम रेगे यांच्यावरती व्यक्त करण्यात आलेला होता। कोलकाता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे, ज्यामध्ये षडयंत्र रचनाचं एक कलम सुद्धा आहे, त्याचबरोबर धमकी देण्याचा एक कलम आहे आणि आयटी ॲक्ट अन्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने कोलकाता पोलिसांचे एक पथक मुंबईमध्ये दाखल झालेलं होतं आणि मुंबई पोलिसांच्या मदतीने माहीम पोलिसांची मदत घेत युनियन हाऊसमध्ये कोलकाता पोलिसांचं पथक आलं आणि त्यानंतर राजाराम रेगे यांच्यावरती अटकेची कारवाई करून त्यांना पुन्हा कोलकाताच्या दिशेने घेऊन गेल्यात आलेला आहे। मात्र राजाराम रेगे यांच्यावरती ही अटकेची कारवाई पाहता इतिहासातल्या मागच्या काही दोन गोष्टींचा रेफरन्स जो आहे तो प्रामुख्याने द्यावा लागतो आणि तोच म्हणजे 26/11च्या हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हिडली याच्यासोबत राजाराम रेगे यांचं नाव जे आहे ते समोर आलेलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांची चौकशी सुद्धा झालेली होती। राजाराम रेगे हे काही काळ शिवसेनेमध्ये सक्रिय होते, मात्र 26/11च्या हल्ल्याच्या वेळेला त्यांचं नाव सुद्धा तपास यंत्रणेच्या रडारवरती आलं आणि पोलिसांनी सुद्धा त्यांची चौकशी जी आहे ती केलेली होती। मात्र पुन्हा एकदा राजाराम रेगे यांना आता कोलकाता पोलिसांनी अटक केलेली आहे। राजाराम रेगे यांच्यावरती मादवी कलम 120(ब) अंतर्गत गुन्हा दाखल आहे, त्याचबरोबर धमकी दिल्याचा कलम सुद्धा त्यांच्यावरती दाखल आहे आणि आयटी ॲक्ट अन्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माहीममधली हीच युनियन हाऊस ही इमारत आहे, ज्या इमारतीमध्ये राजाराम रेगे हे वास्तव्यास होते सहकुटुंब आणि ग्राउंड फ्लोअरवरती त्यांचं घर आहे। इथूनच कोलकाता पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे आणि त्यानंतर जवळपास दुपारी 1च्या सुमारास कोलकाता पोलिसांचं पथक हे राजाराम रेगे यांना घेऊन कोलकाताच्या दिशेने रवाना झालेलं आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या आणि त्यांच्या पुतण्याच्या जीवाला धोका असल्याचा एक संशय जो आहे तो व्यक्त केलेला होता आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई जी आहे ती कोलकाता पोलिसांनी केलेली आहे। त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे आणि कोलकाता पोलिसांच्या म्हणण्यानुसार एका वेगळ्या षडयंत्राची घातपाताची तयारी ही केली जात होती। राजाराम रेगे हे कोलकात्यामध्ये काही दिवस होते आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची त्यांनी रेकी सुद्धा केलेली होती, त्यांचे आणि त्यांच्या पीएचे फोन नंबर सुद्धा मिळवलेले होते असंही कोलकाता पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे। त्यामुळे राजाराम रेगे यांचा या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका संशय काय किंवा नेमका त्यांचा रोल काय हे पुढच्या काळामध्ये तपासामध्ये समोर येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश सोबत कृष्णा सोलारोडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।